नागपूरमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेलाय। महाराज बाग प्राणी संग्रहालयातील प्राणीही त्यामुळे त्रस्त झालेले आहेत। प्राण्यांना कूल ठेवण्यासाठी संग्रहालयानं कंबर कसली आहे। प्राण्यांच्या पिंजऱ्यात मोठे कूलर सुद्धा बसवण्यात आले आहेत। वाघ, बिबट्या आणि अस्वलाच्या पिंजऱ्यांमध्ये हे कूलर बसवण्यात आले आहेत। पिंजऱ्यांच्या भोवती सभोवताली सतत पाण्याचा माराही केला जातोय। नागपूरसह विदर्भात तापमानाने मोठ्या प्रमाणात उसळी घेतलेली आहे। अनेक शहरांचं तापमान 40-41 अंशावर पोहोचलेलं आहे। एकीकडे या वाढलेल्या तापमानामुळे जनसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होत असताना नागपुरातील महाराजबाग येथील प्राणी संग्रहालयामध्ये देखील जे जनावर आहेत, जे वन्य प्राणी आहेत, त्यांच्यासाठी सुविधा तयार करण्यात आलेली आहे। कारण त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून इथे आपण पाहू शकतो की कूलर्स लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ग्रीन नेट लावण्यात आलेली आहे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा जे आहे ते थंड पाण्याच्या नळाने किंवा थंड पाण्याच्या पाईपने त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला जातो। खास करून इथे जे बिबट आहेत, अस्वल आहे किंवा वाघ आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा तयार करण्यात आलेली आहे। कूलर्स लावण्यात आलेले आहेत कारण तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्राण्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून कूलरची सुविधा इथे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या आहाराकडे देखील विशेष लक्ष देण्यात येतं। उन्हाळ्यात आहार हा कमी होतो, त्यामुळे आहारांमध्ये थोड्या प्रमाणात काही औषधीयुक्त आहार देखील देण्यात येतो। एकूणच पाहता जो उन्हाळा वाढलेला आहे आणि हा संपूर्ण उन्हाळ्याचा जो काळ आहे, या उन्हाळ्याच्या काळामध्ये या प्राण्यांची कशी निगा ठेवण्यात येईल आणि त्यांना उन्हापासून कसा बचाव करण्यात येईल यासाठी महाराजबाग प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्याचं या माध्यमातून आपल्याला दिसून येतं। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।